इंदापूरला आलोय आणि अश्विनी आम्हाला सरप्राईज दिला. पहिली गोष्ट काय म्हणली माहिती का, मी लय आजारी आहे. अरे सलाईन लावली होती तिला. आता तुम्ही सांगा आजारी कोण दिसतंय? आजारी ती दिसते का? आम्ही माऊली माऊली करून आवाज बसला. आम्ही टाळ वाजून वाजून दमलोय. नाही यार, मला लय भारी वाटलं. म्हणजे मला इथं आल्यानंतर कळलं की तुम्ही वार येतात. मला हॉटेलवरती बोलले तुझ्या 2 मैत्रिणी इंदापुरात. मी म्हणलं कोण, मला वाटलं की शूटच चाललंय फक्त. मग मी हिला कॉल केला. ही म्हणलं हा मी इंदापूरला आयुष्यभर म्हणलं पोस्टिंगच नाहीये, इन्स्टाला पोस्टिंगच नाही आम्ही कुठे वारीला तिच्या माहेरपासून आम्ही चालू. आम्ही ऑलरेडी पासून चालतोय. तुला नव्हतं माहिती आम्ही आले वारीला? नाही, मला आता अगं हॉटेलवरती गेले, त्यातलं काय झालं 2-3 दिवस झालं तब्येत बरी नाही. सलाईन लावून आले माहिती आहे. शंभू थंडी, ताप, सर्दी, वातावरण चला आलं का दर्शनाला? नाही आवाज बसलाय आता ओरडून. आजारी 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 मॅडम आजारी आहे. आम्ही यार लय वर्ष झालं माझी पण इच्छा माहिती का वारीला जायची. तुम्ही नाही, आमची ना 2-3 वर्ष झालं आमचं चाललं होतं. म्हटलं या वर्षी करू दोघी पण सोबत आहे. नाही, आता चान्स आहे परत म्हणून आम्ही वारी केली, कळलं का? मुळे अडकतेस तो. एक रात्र पण माझ्याशिवाय थांबत नाही त्याच्यामुळे मला आणि ते पण लहान मुलांचं स्कूल काय ना काय चालू असतं त्याच्यामुळे काय आली आम्हाला अश्विनी भेटायला करत. मगाशी तिने फोन केला होता पण आम्ही कामात होतो, शूट चाललं होतं. चला की हॉटेलवरती जेवायला. चला जेवायचं पुन्हा. नॉनव्हेज आहे. ए ग बस, प्युअर व्हेज घालते तुला खायला. दोन घास खाऊन तरी या. चला 2 घास खायचे, जास्त खायचे नाही का? सकाळी एकच वान द्यायचा, दुसरं द्यायचं नाही. एक तरी वान द्या. 2 घास तरी खा. बरं चला आता आम्ही चाललोय अश्विनीच्या हॉटेलला. ऐक तू एकटाय का? आम्ही बाहेर आलो, गाडी नाही सोडणार तिकडे बाहेर. परत येऊन नाही देणार आम्हाला. ते पोलीस मागाशी द्यायला नाही का? हे काय येरदारे घालताय? म्हणलं आम्हाला U-turn मारायचं होतं. म्हणलं चुकलो आम्ही म्हणून तरी सोडलं. म्हणजे आम्ही इकडनं गेलो, नंतर विचार केला, पुढे गेल्यावर लगेच माग आलो. म्हणजे तुमची दिंडी कुठे आहे? आमची दिंडीच नाही, आम्ही कुठल्याही दिंडीत म्हणजे पण हिची सासरची आहे ना, ती आतमध्ये आहे, पण आम्ही कुठे पण चालतो. म्हणजे त्यांच्यासोबत नाही चालत, कारण की थोडं सामान वगैरे घेऊन. नाही बरं, उलट तुम्ही गाडी घेऊन आले, आपलं सामान सेफ राहतं ना. मग कसं टेंट वगैरे आणलाय का? हो, सगळं आणलं. सगळे आता वाटलं तर इथंच लावून टाकणार. त्याला काय तेव्हा. हा मग काय तर. आम्ही कुठं पण लावतोय, भारी आहे. टेन्शनच नाही. आणि पुढच्या वर्षी आम्ही दोघं ऍड होतो. हा या, ऐक ना, आम्हाला कोणी नसेल तर हा म्हणजे तुम्हाला कोणी नसेल तर माझा आहे त्याला कुठं सोडायचं असं. आहे बरं, असू दे, घेऊन जाऊ, चालायचं घेऊन. काय नाही, एक जण बसतो आपलं गाडीत. ऐक ना, अश्विनी घेऊ लागल, हे पण आहे, हे थोडं वेळ सगळ्यांनी आम्हाला घ्यायचं. एक्सपिरियन्स आहे, आम्ही घेतो. आम्ही दोघं घेऊ शकतो एका वेळेस. पुढच्या वर्षी आम्हाला नाही राहू दे, तिथंच बरं आहे. पुढच्या वर्षी आम्हाला कोणी असलं ते घेऊ लागणार आहे वारीत. चालणार पण चालणार. ऐक ना, मला पण चांगला अनुभव आहे. मी ऑलरेडी 2-3 सांभाळलेले आहेत. बरं काय करायचं बघा मग? कोणी किती सांभाळायचं सांगा. मी ना पहिलं माझ्या मामाचा मुलगा सांभाळला, नंतर मामाची मुलगी सांभाळली, माझ्या बहिणीची मुलगी सांभाळली, त्यानंतर परत कद्दूला सांभाळले. म्हणजे 4 सांभाळून झाले. त्याच्यामुळे मला अगं नवरा सांभाळायला हे सांग ना. अजून एक सांभाळते मेन. दररोज सांभाळायला. चालू आहे, सांभाळायचं चालू आहे. मी फक्त एकच सांभाळलाय, प्रिन्स. ह्याला नाही सांभाळत का? नाही, मीच तिकडे मला सांभाळायला लागते. हे सांभाळते. तिला सांभाळतात होय. ते मला सांभाळत. आज मी बारीक आहे. काय करायचं, काय ठरलं आपलं? माझं काही नाही, तुम्ही पण आलं. गाडी पण येऊ देणार नाही, मग काय करायचं? चालत जायचं का? लांब गाडी- आहे. ऐक ना, ऐक ना, लांब तू आहे. गाडी बाहेर लावून इथे टेंट लावू. तो आपल्या साईडला आहे का इकडच्या साईडला आहे सांगा आम्हाला. नाही आपलं पुणे साईड. याला 1 तास बरं जरी पुणे वेळ साईडला झाला होईल तरी तो. त्यांना बोलू, आम्हाला फक्त जेवायला जायचंय, परत इथे टेंट लावणार आहे. अरे सोडतील, काय विषय नाही. बरं चला, आम्ही जाऊन येतो. आता काय होईल माहित नाही. बघू आपण. नमस्ते. माऊली नमस्कार. थँक्यू सो मच. गुणी मॅडमची मी आता बघितलो. नंतर बघितलं. आमची हाईट मॅच झाली ना खाली. त्यांनी खाली बघितलं नाही. ओके, लातूरचे आहेत आम्ही. लातूर ओरिजिनल. आम्ही सगळे टीचर आहोत. रोज आम्ही रील बघतो. हा, दररोज आणि खूप आवडतात. KFC तुमचे KFC किचन. तुम्हाला परत बेस्ट ऑफ लक पुढील भविष्यासाठी. जाधव सर. जाधव होते. एवढं
आणि ते सगळं- कसं आहे नाही त्यांचं वेगळं आहे तुमच्यामुळे त्यांचं नाव माहित आहे हा. ऐका ना नाही पण त्यांची माझं नाव चांगलीच आहे ना. तुमचं माहिती ना? वीरेंद्र ते पण छान डान्स करतात. विशाल रुके. विरू जाधव नाही ना हर्ष विरू असतात हा, हरवीर. मी बी एकटा असतो त्यामुळे मला माहिती आहे बसल्या बसल्या वेळेस बघतो मी हे आमचे शेवाळे सर मी नलमले सर सगळे शिक्षक कुठले आहेत तुमचे? हे आमचे एडले सर जनवाडी सर टीचर ऑफ सगळी ते तिचं माहेरचं पहिलं आडनाव जाधव आहे आता सासरचं रुके असं हर्ष झालं तुमचं बदला हरवीर. माहिती आहे ओके ओके तुम्ही बाहेरच्या देशामध्ये गेला होता ते पण पाहिलं आम्ही. सर हे जाधव झाले आता बदला हा तेच झालंय नाव सर जिकडं जाईन ना TFC kitchen जिकडं जाईन तिकडे मला जाधवच बोलतात चला बरं झालं थँक्यू ऐका ना आम्हाला आमच्या नावाने ओळखतात हर्षद जाधव आणि विशाल 3-4 वेळा झाले सगळेजण म्हणतात विशाल जाधव विशाल जाधव हे कशामुळे झालं लग्नाच्या आधी नाव माहिती आहे, हा. नाही ते काय झालं माहिती का आधी लग्न केलं आधी आम्ही लग्न केलं आणि मग आयडी आम्ही ना लग्नाच्या आधीच इन्फ्लुएन्सर म्हणजे रील स्टार झालो ना म्हणून आमच्या नवऱ्यांना पण आमचं हा, ताटलं तसं झालं. आता आम्ही बदलले नाव यांचे लावले तर ना आम्हाला आता ओळख- मी पण आहे ना गप जातो जाधव म्हणलं जातो जायचं द्यायचं मागे यायचं काहीच नाही बोलायचं जाऊ दे ऐक ना आहे ना कोणाचं तरी नाव आहे ना जाऊ दे ना आधी बायकांना नवऱ्याची ओळख भेटायची आता बायकांमुळे ऐक, नवऱ्याची ओळख ऐक भेटते. आता मी काय करणार माहिती का दररोज आहे ना सकाळी एक आधार कार्ड तिचे आधार कार्ड करून घेणार आणि दररोज स्टोरी टाकणार एक माझ्या नावाने नावाची ऐका ना नावाची टाका पण फोटोची नका प्रतीक्षा कुणाल फबळे नाही नाही मग मी आधार कार्ड मी कशाला बनवू एवढं चेंज करायचं आणि एवढं चेंज नाही होत का माझ्या दिशा कुणाल मापाळे केवढा मोठा जोक झाला रात ऐक ना पण माझ्या ना, आयुष्यात असं सारखं होतं होतं. सारखं होतं माझ्या आयुष्यात सारखं मला कॉमन झालंय म्हणजे आता बघा मला पण आता ही जाधव म्हटलं की आम्ही नाही, तुम्हाला पण जाधवच आम्ही धरतो असं. हा यांचं आडनाव काय आहे सांगा बरं जरा माहिती आहे. माझं आडनाव आणि हिचं काय आडनाव तुमचं चोरामले अहो आता इथे एवढा हे होते मला विचार करणारच ना साहजिक आहे ते कोणाचं करणार. थोरात थोरात आहे का तुमचं नाव माझ्याकडे पूर्णपणे सेव आहे तुमच्या बंधूंचं सेव आहे म्हणून आडनाव माझ्या लक्षात आहे ना पूर्ण मैत्रिणींसोबत आले म्हणजे माझ्या मस्ती झालीच पाहिजे झाली मजा आता म्हणजे झोपायची ऐक ना, आता मजा झाली मस्त आता जेवायला जायचंय चला आता कधीच कधीच अश्विनच्या हॉटेलला गेलेलो नाही एवढ्या वेळा तिथं गेलो बरं का पण नॉनव्हेज बघितलं का लांबून घ्यायचो माझा नवरा जाऊन आला ऑलरेडी आणि अश्विनी नसायची एकदा दोन आम्ही गेलो फोन केला पण ती नव्हती हा. आता पहिल्यांदा चाललोय योगा योगा चला योगा हा भूक नाहीये पण चला जातो कारण की आता चहा पाजला त्या सरांनी खरं चहा पिलाय ऐका ना भूक नाही म्हणताय तिथं गेल्यावर खाल्लं म्हणते बघा भूक नव्हती म्हणते खाल्लंय मग तसं काय म्हणू ऐका, आम्ही असं म्हणू मग. नाही असं म्हणू मग अश्विनी जास्त प्रेमाने खाऊ घालतो म्हणून. जेवण खरोबर छान आहे तशी मी जेवलं चला चला तर आहे ना आज पालखीचा मुक्काम इंदापूरमध्ये होतो आणि सहज मला अश्विनीचा फोन आला तिला माहितीच नव्हतं की आम्ही पायवारी करतोय तर तिची तब्येत बरी नव्हती नेमकी मग तिने आम्हाला आवर्जून आम्हाला हॉटेलला बोलवलेलं आहे जेवायला आणि ऐका ना पाहुणा कुणाला लय मस्करी करते बरं का आमची माझा कसा बसलाय त्याला इग्नोर करा आणि मला भूक नाही कुणाला जास्त भूक लागली होती आणि तिथे इथं आल्यावर हे खा ते खा ते खा ते खा एवढं आवडीने की ही डिश ट्राय कर ती डिश ट्राय कर असं चालू आहे की पण आजारी आणि तिची तब्येत बरी नाहीये प्रतीक्षाची बरी नाहीये माझी बरी नाहीये माझी नवरीची पण बरी नाहीये काय? नाही. चांगलं असेल तरच चांगलं म्हणतो इथे माझा नवरा जेवायला बसला इकडे कुणाल शेठ काय सांगाल काय प्रतिक्रिया आपली काय आहे मी ना आता पहिल्यांदा स्टार्टर्स खायला चालू केलाय हा शेवगा फ्राय हा पण असा आवडलाय हा आता मी शेवगा फ्राय नाही यांना देणार नाही ऐक ना मी एकटाच खाणार. ऐक ना मी शेवगा फ्राय आता ह्याला देणार नाही थँक अश्विन तू देणार का नाही तो तर नाही देणार आहे मी सगळे एकटाच खाणार. मी देणार आहे सगळं अजून ऑर्डर करू आपण खावा काय खायचंय ते कसं लागतं रानटी जेवायला लागतं रानटी नाही तुझी आवडीची बाजार आमटी रानटी नाही बाजार आमटी बस 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 मला ना आम्ही मगाशी म्हणजे थोडंसं जेवलं पण आमचं पोट नाही भरलेलं पण मला काय माहिती मला भूकच नाही लागत मला माहिती का फक्त शेवगा? थोडंसं भात खायची इच्छा झाली बस बाकी काहीच नाही आणि शेवगा फ्राय जास्त आवडतो तर तो एकदा खाणार आहे मी आता चला अचानक अश्विनची भेट झाली आणि तिने आवर्जून आम्हाला बोलवलंय हॉटेलला आम्ही इंदापूरला आलो होतो ना त्यामुळे अश्विनीने आम्हाला हॉटेलला जेवायला घेऊन आणले आणि पहिली गोष्ट म्हणजे तिथं हॉटेलमध्ये व्हेज नॉन व्हेज वेगळं आहे आणि आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आणि वारी असल्यामुळे सगळ्या हॉटेलमध्ये फक्त आता व्हेजच आहे तर
तुम्ही असं म्हणता तुम्ही वारीला गेला का हॉटेलला जेवायला गेलाय हे मला सांगायचं होतं. आणि ही सुद्धा आहे ना प्युअर व्हेजिटेरियन आहे. प्युअर व्हेजिटेरियन बनवते खात नाही आणि यातल्या ते ना सगळ्यात जास्त चांगला म्हणजे मी घेतलाय शेवगा फ्राय तो मला सगळ्यात जास्त आवडला आणि ऑलरेडी खरंच त्याची टेस्ट वेगळीच आहे लय भारी आहे. खरंच मी खाल्लं म्हणून सांगते तसं सांगितलं. तर आम्ही तिघी भेटलो आणि आम्ही तिघी भेटलो म्हणल्यावर फुगडी तर झालीच पाहिजे ना, त्यामुळे आज आम्ही तिघीच पण फुगडी खेळणार आहे. माझं पडला मला तू चप्पल फोटो क्लिक करायचं तिघांची फुगडी आम्ही पहिले ती खेळलोय एवढी भारी आली आणि अश्विनीचे केस लय भारी उडत होते. ते लय आवडले मला. बघ ना एवढ्या ह्याच्यात तिने केस उडलेले बघ ना, बघितले बघ ना कसले भारी उडत होते बघा. अच्छा ते असे वरती एकदम तेच बघत होते तिला बघायला नाही बघितलं. हा घ्या फोटो घ्या. फोटो काढायचा जय मल्हार दाखव की जय मल्हार. तुमचं भाग्य म्हणा, गौतमी पाटील ज्यांच्या बरोबर फोटो काढते ना ते तुमच्या बरोबर काढतात. ते गौतम पाटील ज्यांचे फॅन आहे त्यांच्यासोबत आमचा फोटो आहे. आमच्यासोबत त्यांचा नाहीये, त्यांच्यासोबत आमचा आहे. मध्ये या. कालच्या सीन मध्ये मी तुम्हाला दाखवलं ना हर्षदा रिंगण ते दाखवत म्हणत होते आम्ही रिंगण बघायला आलो आणि खूप गर्दी आहे आणि मी प्रतीक्षा अशी नाही का एकदम चेक करलेली म्हणून तेव्हाच मी म्हणलं प्रतीक्षाच आता काय खरं नाही. रिंगण कुणाला म्हणून रिंगण दिसत नाही म्हणून नाही आता रिंगण बघायला आपल्याला आम्ही तिथे पोहोचलोच नाही टायमावरती. हा, म्हणजे मीच म्हणलं मला जायचं. मिस झालं आणि आम्ही तिघींची फुगडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मला पहिल्यांदाच खेळलो होतो आम्ही हा, तिघीजणी. नाही मला पण वाटलेलं की जुळतंय का जमती का नाही पण चांगली जमली बरं का एकदम.